उठतो ना. टाइम होते ना तुम्हाला दुकान उघडाले. बाबाही कल्ला करते मग तुम्हाला. उठतो ना मी. तू तर आंघोळ गिंघोळ कर. करतोय मी. पटकन उठा, नाही तर मग झोपलेच राहायसान. नाही झोपत ना. जा. आणि विचार करा कधी फिरायला जायचं आपल्याला. तर पाहतो ना मी. जाय तू आता. काही काम सांगलं की तुमच्यानं होतच नाही. नाही फक्त आणून बसून ठेवला आता मला इथं. फिरायला नीन, असं करन तसं करन. नको ना. सकाळी सकाळी नको लावू ना. आता जाणार तो होतो आपण. तर पाहतो ना योगेशला विचारून. राहू द्या हो, तुमच्यानं काहीच होत नाही. जाय तर काम कर पटपट. बस तुम्हाला दुसरं काय आहे. आणि उद्या माहितीये ना, उद्या फिरायला न्यायचंय मला. हो उद्या जाणार आहो आपण. नाही तर भुलून जासान तुम्ही. नाही बापा, तू असल्यावर थोडी भुलणार आहे मी. हाव काय. आता जाते की इथंच उभी राहते. चालली मी. चल गड्या पटपट स्वयंपाक करतो. मग अजून जायचंय. चहा बनायला ठेवून देतो, म्हणजे सगळे उठले म्हणजे बरं राहते. दीपा तर उठलीच नाही अजून. अगं चहा झाला का तुझा? नाही हो अजून, आता ठेवतोस ना. कर ना पटपट, जायचं आहे ना मग. हो करतो ना. आता काही नाही, चहा बनवतो आणि नाश्ता बनवतो. हो ठीक आहे ना. आता पहिले झाडझूड केली, ते केल्याशिवाय बरंही नाही वाटत. हो ते तर आहे. दीदीला उठू काय? थांबा ना, थोड्या वेळानं उठवतो. आता पहिले काम करून घेतो, मग उठून घेतो तिला. गाडी तसं जा लागते, नाही तयारी केली तरी चालते. हो ठीक आहे ना. तुम्ही त्या बॅगा वगैरे बघून घ्या. तुमचे कपडे ठेवले ना मी, आणि तुमचे काही कागदपत्र असून ते पण ठेवून द्या. हो ठेवतो मी. झाला का मिताली चहा? नाही नाही झाला नाही अजून. हा का वो डब्बा नाही नेत आहे का? नाही नाही डब्बा नाही नेत आहे. नाही म्हणत आहे ते डब्बा न्यायचं. घरीच येणार आहे ती तिथं जेवण करायला. ठीक आहे ना, तुमची इच्छा. नाही म्हटलं डबा गिबा नेत असून तर करू लागतो मी. आता हे तर काही उठत नाही लवकर, तिले काही समजतच नाही. जाऊ द्या नाही, आता येणार नाही का वड सावित्री पौर्णिमाला? बघतो नाही, आता जमलं असतं तिकडेच करन. हाव काय, पाय मग कसं होते तर. आली असती तर बरं वाटलं असतं. आता काय 2-3 दिवसानं तर आहे, मग अजून जाऊ अजून येऊ. ठीक आहे ना, पाय तू इच्छा. आता आई पुन्हा पुन्हा यायला परवडते काय? आता राहिली ते लय दिवस. रे बरं वाटते सणागिनाले आली तर. अवा आई पण मला सुट्टी राहत नाही ना. अजून त्यांना सोडून द्या, घ्याले या. ठीक आहे ना, पाय तू येत असं. ठीक आहे म्हणते. मग अजून 1 दिवसाकरता या. दीदीचं पाणी बदल होते, मग तब्येत खराब होते. ठीक आहे ना रे. अन्न कांदा मिरची चिरू लागतो मी. करतो नाही मी. तुम्ही आज जाऊन नाही राहिले ना शेतामध्ये? नाही आज नाही जात ना. आज काही कामही नाही आहे. हाव काय. मग आता पाहुणचार आहे जवायले. हाव का, आज कोण राहिले काय? मग आज संध्याकाळची गाडी नाही का त्यांची, आज चालले ना ते. तो मी काय म्हणत होती, थोडाफार वावरातून घेऊन या ना. कैऱ्या गिऱ्या काही भाजीपुला असन तर. आता भाजीपुला कशाचा आहे? पहिले आहे बा. पिकू घातलं तर तू आंबे तेही देऊन दे ना. हाव देतो ना मी तर शेवड्या देते आहे. सगळं सामान देते ना, जे वडवड केलं होतं ते. हाव काय, घेऊन येतो ना मग पहिले राजा. हाव घेऊन या ना. तीन ते थोड्याफार. आता तिले तर आचार टाकाच नाही लागत, मीच बनवून देते. हो चालते ना. आता करते पुरणपोळीचा पाहुणचार. आणि त्या लागली स्वयंपाकाले, आता मी करतो तिले मदत. हो पाहिजे. खाजू गिजू नको. नाही खात नाही मी काही. नाही तर खाशीन गिशीन. आपल्याला कमी करायची, शुगर वाढवायची नाहीये. नाही करतो ना. आता तो चहाही नाही पेत आहे मी. मला तो फिका फिका चहाही गोडणी लागत आहे. करेला ज्यूस देते आणि तसा काढी. हाव काय, सोनबाई चांगलीच काळजी घेत आहे. हो घेते ना. आरतीचं लय मन होतं मी तिच्या सोबत याव. पण आता जाऊन कशी चालन बरं? आता शेतीचे काम आहे, पेरणी आहे. एकदाची पेरणी झाल्यावर जातो मग. पाहतो ना. या तुम्ही तिकडे, मी नाश्ता देतो. हाव ना ठीक आहे. कांदे खराब झाले, निवडा लागन आता. आता उद्या निवडन मी कांदे. आज तर काही होणार नाही, कारण आज पुरणपोळीचा स्वयंपाक आहे, त्यातच टाइम लागून जाईन. काय काय बनवलं अनिता? आई पुरणाची डाळ शिजली. आणि काही नाही, आता भज्याचं याचं त्याचं भिजून ठेवून देतो. रसही झाला. हाव का रसही करून टाकला? हा बाई, मग थंड होते तो फ्रीज मध्ये चांगला. आणि साखरही मुरते. हो चांगलं झालं ना. पुरणपोळी करून देतो मी आणि आमटी करून देतो. करतो नाही मी. लय पटपट केलं व तू. हा बाई, म्हटलं आता करून टाकतो. कांदे लय सडले असन व. हा बाई, खराब झाले ना, निवडा लागते. निवडून टाकू ना एक दिवशी आता. आई उद्याच निवडा लागते. ठीक आहे ना, उद्या निवडून टाकू. तुले खोका गिका काढायला सांगितला होता ना, काढला की नाही मग? काढला नाही. चाल बाई, मग शेवड्या गिवड्या भरून देतो. हो आई, तुम्ही भरपूर करा, ते काय भरायचंय तर. भरतो ना. पुरणपोळ्या राहू देजो, मी करून देतो.
ठीक आहे ना आई. झाला बाप्पा स्वयंपाक. किती वेळ लागला एवढा मोठा स्वयंपाक करायला. पण बरं झालं आईनी मदत करू लागली तर. एकटीले करायला लागलं असतं तर लय भारी गेला असता. कशाला एवढं केलं मामीजी? नाही हो एवढं थोडी केलं. आता तो मान आहे तुमचा. काहीच तर जास्त केलं नाही आपण. नाही हो मामाजी, लय केलं ना. आता कपडे हे ते नाही घ्यायला पाहिजे होतं. वर्षातून एक वेळा तर घ्या लागते. आता असं लग्नाच्या वेळेस कपडे घेतले होते. आता दवाखान्याचाही खर्च आहे. हो होतच राहते ना, काही विषय नाही. लेक जवायला दिलं तर काय कमी होत असते काय? तुला जास्त बरकत येते. हो ते तर आहे. उगाच लावून ठेवल्या ना सगळ्या प्रथा. जाऊ द्या ना, आपल्या शक्तीनं जेवढं होते तेवढं करायला पाहिजे. हो ते तर आहे. आईले तर नाहीच म्हटलं होतं तरी आई ऐकत नाही. कशालाच केलं बाई एवढं. जाऊ दे ना. पाय बाई घरातली साडी द्या लागली तुला. केलीच नाही ना तू आणायला. आताच तर घेतल्या बाई लग्नाच्या वेळेस आणि मग घातली गेल्या पाहिजे त्या. हाव ना, तू ड्रेसच घालतो तर घातल्या नाही जात जास्त साड्या. मग काय करतं व. पैसे घेऊन घेजो, चांगला ड्रेस घेऊन घेजो, तुला आवडन तो. राहू दे आता. दिली नाही साडी. साडी चांगली आहे नाही. आता आमच्या घरी आले असते आम्ही आधीचा महिना केला असता. मावशी आता नंतर येईन ना. पहिले तुम्ही या आता सगळे आमच्या घरी. नाही तर आम्ही येणारच नाही. हो येऊ ना. आणि ताई तुम्ही या योगेश भाऊले घेऊन. हो येऊ ना. या मस्त फिरायला जाऊ तिकडे. हो येऊ. वेळच नाही राहत योगेश भाऊले. आता त्याच्या डेअरीचं कामानं वेळच नाही राहत, त्याला कुठं जायलाच भेटत नाही. हो ते तर आहे. पाय आता बाबूले हातात ते ड्रेस देऊन दिला असता तर झोपून गेला. हो आई झोपू दे त्याला आता. नाही तर मग गाडीमध्ये त्रास देईन तो. हा व झोपू दे ना. आता तुम्ही जवाई आराम गिराम करून घ्या. अजून संध्याकाळी निघा लागते तुम्हाला. हो मामीजी, आज पुरणपोळीचा जेवण लय केला ना. झोपास लागते थोड्या वेळ. हो झोपून घ्या. हो ना, झोपून घ्या थोडं. चल बा मी हे साडी चेंज करतो आणि बॅग भरतो. हो मी पॅक केलाय ना, ते सामान ठेवून घे. हो आई जास्त काही देऊ नको. नाही मग आफत होते. हो कोणतं डोक्यावर न्या लागते व. इथून डायरेक्ट असतं गाडी आहे. आई तरी न्याले उचलाले भारी नाही पडत काय. आता तू कोणती एकटी आहे? जवाई आहे ना. हो ना मामीजी, जास्त देऊ नका बरं. नाही हो जास्त कायले देऊ, थोडं थोडं देतो. मॅच जास्त केलं नाहीये द्यायसाठी. जास्त कशाला देतो बाई. हो ठीक आहे ना. चला बा मी झोपतो जरा. हो करा ना आराम. यजो ना आरती घरी आलीच नाही व तू. येईन ना मावशी, त्यात काय आहे. मी चालली जातो संध्याकाळच्या गाडीनं. नाही व आता राय ना, जाजो ना उद्या. नाही व जातो ना, लय दिवस झाले ना. राय ना आता, आली आहे तर राय आता. नाही व 15 दिवस झाले ना. काय होते मावशी 15 दिवस झाले तर. राय आता. माया घरी चल तर नाही म्हणतं. येईन ना आता. बापरे आई एवढी मोठी पिशवी भरली व आणि एवढा मोठा खोका भरला. मग व आता पापड आहे, शेवडे आहे, वडे आहे, सगळंच आहे त्याच्यात. आणि याच्यात कैरे संभार दिलाय. कशाला दिला बाई. निवत व घेऊन जाय ना, कामा येते. आई वज होते ना व फालतूचं. आता वज कायले होईन व, एवढं महागाचं तिकीट घेतो आणि काय झालं मग. तूही समजतच नाही आई. तू येई हेही काय करावं काय माहिती. काय निवत न व नेणं. घेऊन जा ना ताई. आईनं भरून ठेवले पिशव्यात. वहिनी मागच्या वर्षीतच पडला हे सगळं. एवढं काही खाल्लं जात नाही. बाबूले तळून देत जाय. काही खात नाही व ताई तो. इथं आल्यावर खाते फक्त. इथं गेल्यावर टेस्ट नाही करत तो. खाऊ घालवा लेकराले. खाऊच घालते ना बाई. हा व खाऊ येऊ घालायचं लेकराले व्यवस्थित. आणि मंदी त्याच्यावर ध्यान द्यावा. हा बाई ध्यान तर ठेवते मी. आता मस्त ओळख झाली होती हा बाबूची आणि त्याच्या मामीची. हो ना ताई आता मस्त राहतो हा माझ्याजवळ. राहू द्या याला इथंच. अरे राहता का इथं? तो कायले राहते बाप्पा एवढं मोठं शहर सोडून. आपल्या खेड्या गावात राहते का बाबू तू मामी जवळ? हा ना मी नाही राहत. राहा ना आमच्या घरी. मी नाही राहत. राहा ना मस्त. दुकानावर जाऊ आपण. तो कायले राहते बाप्पा. ते पप्पा किती प्रेम करते त्याले. जवाई झोपलेच आहे का व? हो आई झोप घेत आहे ते. हाव का व? नाही व चहा घ्या बनवला असता मग जायचं टाइम होते तुमचा. हो ना आई. कुठतेच ते आता 5-10 मिनिटात. त्याला काय तयारी करायला लागते. हा काय राहते का इथं? हो राहू द्या योगेश भाऊ त्याले. नाही बाप्पा राहणार नाही तो. आई थोड्या वेळात दिसली नाही की बस रडायला लावते तो. हो त्याचं तसंच आहे. घरी तसंच करते तो. चला ना मग वेळ होऊन राहिला. तुम्ही माझ्या गाडीवर या. आरती बहीण बाबाच्या गाडीवर. हो चालते ना. मामीजीनं लय सामान दिलं. हो घेऊन जा पापड वगैरे. तुम्ही गाडी चालवा, मी सामान घेऊन येतो. अरे तुम्ही चालवा ना. नाही सामान उचलतो ना मी. आता काय होते त्यात. नाही मी आणतो ना सामान, तुम्ही बसा गाडीवर. ठीक आहे ना. चल ना बाबू. राहायचं का तुला मामी जवळ? पहा ना ताई किती मस्त राहत आहे मजजवळ. हो त्याचं तसंच आहे. पाय आई घे तब्येतीची काळजी आणि ये मावशीला घेऊन. हा व पाहतो ना आता जरा शेतीचे काम झाले की मग येतो. हो पाय तसं. हा व येऊ ना. ताबाई येते तवा येते मी पण. 2-3 वर्ष झाले म्हणताय मला येतो 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 आणि काही येत नाही ना काही नाही.
मला येऊच वाटत नाही ना तुमच्या पोरांना सोडून. नाही व असं नाही राहत. आता झालं त्याचंही बरोबर. सगळंच पहा लागते व. हो पहा तर लागतेच. पाहिजो घरी पोचल्या गिसल्या फोन करजो. हो आई करतो ना. घे टाईमवर गोळ्या औषध. मावशी तूही घे तब्येतीची काळजी. हो घेतो ना. राय आता 4-5 दिवस. नाही व जातो ना, लय दिवस झाले. पाय मग तसं काय होते तर करा मस्त तिकीट आणि या. हो येतो. या मग वहिनी तुम्ही पण. हो ताई घ्या आईची काळजी. हो ताई घेतो ना आईची काळजी. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. हो वहिनी बघितलं मी, काहीच काळजी नाहीये मला ताईची. तुम्ही घ्या बा काळजी. हो ताई घेतो ना. या फिरायला, मस्त फिरायला जाऊ कुठंतरी. हो ठीक आहे ना, चालेल ना. तुमची बहीण आली तिकडे पुण्याला की सांगा, मी देतो तिले घराचा ऍड्रेस वगैरे. एकटे वाटण तर येईन ते कधीतरी. हो चालेल ना ताई. घे आई मग काळजी. येतो मी. हो बेटा ये ना. चाल बा. गेली आरती. घर सुन सुन लागायला लागलं. घरात लेकरू असलं की बरं वाटते. हो ते तर आहे. येते ना तू बोलते तेव्हा. हो ते तर आहे. जवायचा स्वभाव एक नंबर आहे. कधीच असं म्हणत नाही असं झालं आणि तसं झालं. हो तिले मस्त मनासारखं भेटलंय बा. हो ना. हेच चिडचिड करत राहते. जवाई आहे तर सांभाळून घेते. हो ते तर आहे. जवाई खरंच लय समजूतदार आहे. हो पहिल्यापासूनच त्या पाहुण्याचा स्वभाव तसाच आहे. कधीच असं म्हणत नाही की तू आई बाबानं हे केलं नाही, की ते केलं नाही, की असं केलं नाही, की तसं केलं नाही. त्यांची आई तरी आहे तशी. हो ते तर आहे. चाल बापा मी जातो उद्या. आता पोरगई फोन करून राहिलं, आई कधी येऊन राहिलो, कधी येऊन राहिली. तिची शाळा उघडते ना. हो शाळा आता काही उघडत नाही म्हणते. 30 तारखेपर्यंत सुट्टी आहे. काय माहित बापा, आज आता म्हणून राहिला शाळा उघडली शाळा उघडली. खोटं बोलत असन व. जा लागत असन व शाळेचे काही काम असन तर. हो ते होऊ शकते. हा ठीक आहे ना. जेवण गिवण करजो आणि जाजो. नाही बापा जेवण गिवण काही करणार नाही. सकाळीच उठन, चहा पाणी करन, नाश्ता दे आणि चालली जातो. मग कसं ते निघणं होतच नाही. हो ते तर आहे. चला मग मंडळी, आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. कमेंट करायला का कंजूशी करतात बरं. चला मग भेटू पुढच्या भागात.